जर तुम्हाला एखाद्या व्हेलने गिळले तर आय एम शुअर की व्हेलच्या मोठ्या आकारामुळे तुमच्याही डोक्यात कधी ना कधी असा विचार आला असेल की जर आपण गिळले गेलो तर व्हेलच्या मागच्या दरवाजातून जिवंत बाहेर येऊ शकेल का? जर तुम्हाला मिस्टेसिट्स व्हेल म्हणजे जसं की अशा हम्पबॅक व्हेलने जरी तुम्हाला गिळण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही व्हेलच्या या 15 इंच डायमीटर वाल्या अन्ननलिकेमधून जाऊ शकणार नाही आणि व्हेल तिच्या तोंडातून तुम्हाला बाहेर काढून फेकेल. या व्हेलच्या तोंडातून आतापर्यंत खूप सारे डायव्हर्स पण बाहेर आले आहेत, पण टूथ वेल्सद्वारे जर गिळले गेले तर ते तुम्हाला आपल्या कारीदाताने चावून खातील. आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्या अन्ननलिकेची साईज मोठी असल्यामुळे जरी लकीली तुम्हाला व्हेलने बिना चावता गिळले तर इथूनच तुमच्या मृत्यूचा सफर सुरू होतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही व्हेलच्या डायजेस्टिव्ह फर्स्ट स्टमक कंपार्टमेंट मध्ये जाऊन पडता आणि इथे स्टमक मसल्स स्क्वीज होऊन तुमच्या बॉडीला तोडून मेन स्टमक मध्ये पाठवतात आणि मग इथे असलेले डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड तुमच्या बॉडी पार्टला डिझॉल्व्ह करतील. आता तुमची डिझॉल्व्ह झालेली बॉडी पुढच्या 2 स्टमक मध्ये डायजेस्ट होऊन पुढील 10 ते 15 तासात वेस्टच्या रूपात बाहेर येते. आता काही लोक टूथ वेलच्या स्टमक मधून जिवंत बाहेर पडल्याचा दावा करतात, पण टेक्निकली हे पॉसिबलच नाही.